तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेत आहे। तर मित्रांनो आज आपण जाणार आहे त्यांना अपडेट बघायला, कारण का कोणती मित्रांचे परळ वर्कशॉप, गणेश संकुल, लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा यांची आपण अपडेट घेणार आजची। लालबागच्या राजा तुम्हाला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं पाद्यपूजन सोहळा झालेला आहे मित्रांनो। तर आता आपण जाणार आहे ते मित्रांनो ते बघायला की मूर्तीचं काम चालू झालं आहे की नाही, आणि परळ वर्कशॉपमध्ये जाणार आहे। पण परळ वर्कशॉपमध्ये मित्रांनो तुम्हाला पहिला सांगतो, आणि गणेश संकुलमध्ये ना मित्रांनो एवढं आपल्याला काही व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही। मूर्त्यांचं काम तर चालू झालेलं आहे, पण आपल्याला आहे ना वरूनच दाखवायला लागणार, मूर्त्यांचे चेहरे दाखवायला लागणार। पूर्ण काही तुम्हाला मी मूर्ती दाखवू शकत नाही, कारण का बाप्पाचे म्हणजे अजून त्यांना म्हणजे धोतर वगैरे नेसवायचं बाकी आहे। मूर्त्या तर तयार झालेल्या आहेत, अशाप्रमाणे 4-5 मूर्त्या तयार झालेल्या आहेत, पण धोतर वगैरे नेसवायचं बाकी आहे मित्रांनो। तर आपल्या चॅनलवर दाखवू शकत नाही मी, इतर दाखवत आहेत ते मूर्खपणा करतात, आणि त्यांच्याबद्दल तर आपल्याला घ्यायचं आट्यामध्ये त्यांना की 1-2 व्हिडिओच्या नंतर त्यांना आपण घेऊ आपण त्यांना आट्यामध्ये 2-3 चॅनलची तुम्हाला नावं सांगणार आहेत, कोण बाप्पांचे मूर्ती आपल्याला ते बोलायला सुद्धा लाज वाटते आणि ते लोक ते दाखवत आहेत। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचं मी नक्कीच चॅनलचे डिस्क्रिप्शन आणि त्यांचा फोटो दाखवेल। तर त्यांना 1-2दा समजवायचं आहे, त्याच्यानंतरला बघू काय ते। तर तुमच्या जास्त वेळ नाही घेतो मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करा। आणि व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ तुम्हाला आजची कशी वाटली, आणि नवीन चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे आपण पाहू शकतो ना, खूप सुंदर असं बाप्पाच्या काम चालू आहे, हे बघा। ही एक मूर्ती ना मित्रांनो पेंट झाल्यावर खूप सुंदर दिसणार आहे बाप्पाची, आणि इथे देखील आहे ना बाप्पाचं साचेचं काम चालू आहे। बाप्पाचे चरण आहेत आणि इकडे देखील एकाच ठिकाणी ना बाप्पाचंच काम चालू आहे, पाहू शकतो। हे सुद्धा बाप्पाचे चरण आहेत। परळ वर्कशॉपमध्ये पोहेकर इकडे आलो आहे, आणि पोहेकरच्या इकडे आपण यांच्या इथे आपण बाप्पा बघूया। काही बाप्पा तयार झाले आहेत, पण पूर्ण बाप्पांना दाखवणार जसं बोललो तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला। या खूप सुंदर झाल्या बाप्पांच्या मूर्त्या बघा। इकडे देखील बाप्पांच्या मूर्तीचं काम चालू आहे, या साईडला देखील चालू आहे, बाप्पांच्याच मूर्तीचं काम चालू आहे, इथे देखील चालू आहे बघा। तर आपण जे उभे आहेत ना राधू शिंदे यांच्या वर्कशॉपच्या इकडे आणि अरुण दत्त यांच्या दादांच्या वर्कशॉपच्या इकडे आहेत। इकडे देखील बाप्पांचं बरंचसं काम चालू आहे, आणि एका ठिकाणी बरेचशा बाप्पांच्या ना ट्रॉल्या आल्या आहेत, आणि मुंबईचा एकटा राजा ह्या बाप्पाची सुद्धा ट्रॉली आली आहे। इकडे बारकात बसला आहे, मुंबईचा एकटा राजा, धारावी माटुंगा लेबर कॅम्प 19 मुंबई 19 बघा इथे पूर्ण दिसते। या बाप्पाची ट्रॉली आले, आताच आले। आपण अरुण दत्त दादांच्या इकडे आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेली, तीच बाप्पाचा मुकुट आहे, चेहरा आहे, फारच सुंदर दिसतो। आपण लास्ट टाइम शॉर्ट व्हिडिओ टाकले, तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला या व्हिडिओला। बाप्पाची डोळ्यांची आखणी देखा अति सुंदर आहे, खूप भारी वाटते। आणि अरुण दत्त दादांच्या इकडे ना बाप्पांचा मोठा साचा आताच आलेला हल्ली, आणि ही मूर्ती आहे ना ट्रॉलीवरतीच बसवलेली आहे, आणि डायरेक्ट साच्यावरनं ओपन केला जायला, आणि भव्य दिव्य अशी नाही मूर्ती असेल, तुम्ही बघू शकता ना अशीच साचाच किती भव्य दिव्य वाटते बाप्पाचा। तर लवकरच बाप्पाचं काम होईल इकडे। तर मित्रांनो आपण आता परळ वर्कशॉपवरून आहे ना गणेश संकुलमध्ये चाललो आहे। परळ वर्कशॉपमध्ये बाप्पांच्या मूर्त्या अर्ध्या रेडी झाल्यात, पण कसं आहे ना तुम्हाला मी पूर्ण दाखवू नाही शकत,
कारण का अर्धा बाप्पा आपल्याला दाखवायला आवडत नाहीत आणि बहुतेक मूर्त्या तयार झाल्या आहेत, पण अजून त्यांना धोतर वगैरे नेसवायचं बाकी आहे बाप्पांचं. म्हणून आता एवढंच दाखवलं या व्हिडिओमध्ये परल वर्कशॉप. आता आपण ना इथून गणेश संकुलमध्ये जागा, गणेश संकुलमध्ये बघूया काय अपडेट आहे तिकडची. तिथून जाऊ आपण ना मित्रांनो लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा. तर गणेश संकुलमध्ये आपण मुंबईच्या राजाकडे जाऊ, तिथून मग लालबागच्या राजाला जाऊ. बघा तिकडे बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू झालं आहे काय आता म्हणजे व्हिडिओला लाईक केला असो प्लीज एक व्हिडिओला लाईक करा लवकर मित्रांनो. तर मित्रांनो आपण ना आता गणेश संकुलमध्ये आलो आहे. बघूया इकडचे अपडेट काय आहे. छोटे मोठ्या गणपतींचे पण वर्कशॉप इकडे असतात, 7 ते 8 असतात. ते पण सुद्धा बनवायला चालू झालं आहे. बघा इकडे पहिलंच आहे अमर आर्ट्स. इथे काही बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत, तर बघू आपण थोड्या दिवसांनी. आणि श्री गणेश चित्रशाळा लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेलं. इकडे सुद्धा ना बाहेर डिस्प्लेला खूप छान छान बाप्पांच्या मूर्त्या लावल्या आहेत. ते बघा छान मोठे छोटे पण बाप्पा आहेत, गोंडस असे. बघा इकडे वेळ ब्रदर्स स्टुडिओ वगैरे ओपन होते आता हळूहळू. तिथे बाप्पांचं काम चालू झालं आहे आणि तिथे समोर आतमध्ये ना मोठे मोठे बाप्पांच्या मूर्त्या बनतात. तर मित्रांनो अजून तरी ना आतमध्ये काही काम चालू नाही झालं बाप्पांचं, म्हणून आपण इथून पाठी फिरूया. आणि ते बघा ना छोटे छोटे बाप्पांचे सुद्धा घरगुती गणपती बाप्पांचे सुद्धा कारखाने इथे ओपन झाले आहेत. प्रारंभ कला मंदिर आहे, वेळ ब्रदर्स आहेत. वेळ ब्रदर्सचे 2 ते 3 शॉप्स आहेत आणि पोर्ट ब्रदर्ससुद्धा आहेत, गणपती कला केंद्र. अजून तरी इथे काय बाप्पांच्या मूर्त्या चालू नाही झाल्यात, थोड्या दिवसांनी चालू होईल तिथे काम. गणेश संकुलमध्ये बघा इथे 2 ते 3 मूर्त्या तयार झाल्या आहेत आणि अजून तरी अपडेट नाही एवढी काय गणेश संकुलमध्ये. आता ना मित्रांनो आपण आता मुंबईच्या राजाच्या इकडे आलो आहे, तिथे जाऊ बघूया अपडेट काय आहे मंडळाची. तर मित्रांनो आपण मुंबईच्या राजाच्या इकडे उभं आहे. तर इथे सुद्धा देखील आहे ना मित्रांनो काहीच तयारी नाही झाली अजून देखील काहीच नाही तयारी आहे. तर मित्रांनो आपण आता मुंबईच्या राजाच्या इकडे होतो, तिकडे अजून तरी काहीच अपडेट नाही म्हणून काय जास्त तिकडचा व्हिडिओ नाही बनवला. आपण जाऊ आता ना मित्रांनो लालबागच्या राजाच्या इकडे जाऊया मंडपाच्या इथे, तिथे बघूया काय तयारी चालू आहे ती. तर मित्रांनो आता आपण ना लालबागच्या राजाच्या मंडपाच्या इकडे चाललो आहे. समोर तुम्हाला दिसेल इकडे लालबागच्या राजाचं मंडप आहे, तर तिकडेच आता चाललो आहे आपण. तर मित्रांनो लालबागच्या राजाचं मंडपाचं काम चालू झालं. आता थोड्या दिवसात इकडे मूर्ती चालू होईल, बाप्पाची मूर्ती घालायला चालू होईल आणि आता आपल्याला इकडे व्यवस्थित यायला भेटतं, पण थोड्या दिवसांनी व्यवस्थित यायला नाही भेटणार आहे. आता काही थोड्या दिवसात इथे बाप्पांची मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती बनेल, खूप भारी वाटते. आता आपण लालबागच्या राजाच्या मंडपाची उभ आहे आणि थोड्या दिवसात बाप्पाची भव्य दिव्य अशी मूर्ती बनवणं चालू होईल. बाप्पाची दरवर्षी मूर्ती तर सेम असते, फक्त बागचा प्रबळ वेगळा असतो आणि प्रत्येक वेळी जो प्रबळ इकडे असतो तो कोणत्या ठिकाणी नसतो. म्हणून आपल्याला बाप्पाची मूर्ती तर माहिती आहे कशी असते. जाऊ एका साईडला 365 दिवस आपण इकडे बाप्पांचे दर्शन येऊन करू शकतो. ती ही जागा येथे प्रत्येक नगरातला व्यक्ती इकडे येऊन बाप्पाची त्यांच्या शुभकर्माची सुरुवात आहे ना इथूनच करतात. दर्शन करतात. तुम्ही वर्ष 365 दिवसपर्यंत तुम्ही येतो. मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि असं भव्य दिवस बाप्पाचाच इथे मंडपाची तयारी झालेली आहे. हे बघा इकडे मंडपाचं पूजन झालेलं आहे. लालबागच्या राजाचे मंडपाचं पूजन झालेलं आहे. आताच काही 1-2 दिवस झाले असेल पूजन होऊन. आणि आता इकडे थोड्या दिवसात मूर्ती देखील सुरू होईल बनवायला बाप्पाची. तर मित्रांनो राजाची तर तयारी सुरू झाली आहे. आता काही दिवसात राजाची प्रजा पण इकडे हजर होईल. थोडं 2 महिन्यानंतरला खूप भव्य दिव्य अशी प्रजा पण असते. म्हणजे तीच प्रजा म्हणजे आपण सगळे आहेत मित्रांनो. तर आता लवकर म्हणजे आता सुरुवात तर झालेली आहे जर बाप्पाच्या मूर्ती. आता मंडपाचं काम चालू आहे. थोडे दिवस बाप्पाची मूर्ती देखील चालू होईल. आता जाऊ पुढची अपडेट काय बघूया. तर मित्रांनो आतापुरते आपल्या या व्हिडिओमध्ये एवढाच होता. आज आपण यांना बरेचसे वर्कशॉपचे अपडेट बघितले. गणेश संकुल झाला, लालबागच्या राजाच्या मंडपाची अपडेट बघितली, परळ वर्कशॉपची अपडेट बघितली आणि मुंबईच्या राजाची अपडेट बघितली.
मुंबईच्या राजाच्या तिकडे काय मित्रांनो काही तयारी तर सुरू नाही झाली, पण लालबागच्या तिकडे तर राजाची तयारी सुरू झाली आहे. आता थोड्या दिवसातच लालबागच्या राजाच्या मंडपाची तयारी झाली आहे, सॉरी, आणि मूर्तीची तयारी देखील होईल. तर आतापुरती या व्हिडिओमध्ये एवढाच होतं मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल एकदा चॅनलला प्लीज एकदा सबस्क्राईब करा. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर नवीन जागेवरून नवीन ठिकाणी. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.